रामदासजी आठवले साहेबांचा परिचय माझा काही वर्षापासूनचा आहे. खैरलांजी दलित हत्याकांड होण्याच्या अगोदर मला आठवतं, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की आरपीआयची मागणी आपण हा खटला चालवावा. त्याप्रमाणे मी खटला चालवला. परंतु आठवले साहेब, मी स्पष्टपणे सांगतो की आपलं मन हे फार मोठं आहे, विशाल आहे. कारण हा खैरलांजी खटल्यात मृतांना न्याय मिळाला, आरोपींना फाशी शिक्षा झाली. आपण माझा पत्रकार संघात सत्कार केला होता, अपेक्षा केली होती व्यक्त की मी राजकारणात यावं. त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिला होता आणि आठवले साहेबांनी तेव्हाच मला सांगितलं होतं की तुम्ही आरपीआयचं तिकीट आत्ताच घ्या, मी तुम्ही निवडून द्या. त्यावेळेला राजकारणात माझा येण्याचा विचार होता. परंतु खैरलांजी असेल, सोनई दलित हत्याकांड असेल किंवा इतर महाराष्ट्रात अनेक खटले असतील, जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे उज्ज्वल निकम धावून गेले. आज मुंबईचं एक मला विशेष कर्मभूमी असल्यामुळे मी नेहमीच मोदीजी ज्याप्रमाणे एक मनामध्ये ठाम निर्णय घेऊन राज्यकारभार करतात, देशाची प्रतिमा उंचावतात, त्यास मुक्त अंताने आठवले साहेबांनी कविताच्या रूपाने देखील अनेक वेळा दाद दिली आहे. आठवले साहेब कुठलाही गंभीर विषय असला की त्यात प्रसंगानुसार कविता म्हणतात, कविता तयार करतात आणि सर्वांना मन जिंकून घेतात. असंच आपण माझं मन जिंकलेलं आहे. म्हणून ज्या वेळेला परागजींनी मला सकाळी सांगितलं की आपली ही युती आहे, त्या म्हटलं आपण आठवले साहेबांकडे केव्हा जायचं. त्यांनी ताबडतोब चक्र फिरवली, आपली वेळ घेतली. आपल्याला थोडा माझ्यामुळे वेळ झाला, पत्रकार मला सोडत नव्हते, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. त्यावेळी मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी एक गोष्ट आपल्याला ग्वाही देतो की या मुंबईची सेवा करायची आहे. हा विडा माझ्या मनात मी उचललेला आहे. सुशांत सावंत आमचे अध्यक्ष आहेत, तेही माझ्या बरोबर आहेत आणि तन्मन धनाने सगळे भाजपचे आणि आरपीआयचे ही युती जोरात कामाला लागेल. शिवसेना, राष्ट्रवादी ही देखील लोक आहेत आणि आपण एक वेगळा आदर्श, अब की बार 400 बार हा मोदीजींची जी घोषणा आहे त्याच्यात आपण सगळेजण हातभार लावू अशी मला खात्री आहे. आपलं सहकार्य आपण मोठ्या मनाने त्वरित ऑन कॅमेरा कबूल केलं, याबद्दल मी आपला देखील मनपूर्वक आभारी आहे. शेवटी असंच म्हणेल की भाजपा, आरपीआय, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा विजय असो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.